प्रशिक्षणाचे वेगळे वेगळे टप्पे आहेत. तुम्ही काय क्वालिफिकेशन करून येता त्याच्यावर अवलंबून आहे की तुमचं प्रशिक्षण कसं होतं. जसे आता मुलींकरता म्हटलं तर एंट्री फक्त ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन नंतरची आहे. तर जेव्हा आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन नंतर येतो तेव्हा आम्हाला फक्त जे बेसिक ट्रेनिंग आहे, फिजिकल ट्रेनिंग जे म्हणतात, ते आमचं एक टर्म होतं, ते 22 वीक्स. तर त्याच्यामध्ये आम्हाला ते सगळं करावं लागतं जे मुलं करतात. तर ते तुमचा जो प्रश्न आहे की मुलांना वेगळं आणि मुलींना वेगळं, तसं काहीच नाही. आम्हाला एक पार विथ मुलांना ते सगळं ते जे करतात तेच आम्ही पण करतो. आणि मुलांची एंट्री जी 10+2 नंतरची आहे त्यांचं प्रशिक्षण थोडं वेगळं असतं. जसं एनडीए तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, तिथे जे प्रशिक्षण होतं ते आर्मी, नेव्ही, एअरफोर्स कंबाईन होतं. तर 3 वर्ष ते लोक तिथे कंबाईन प्रशिक्षण घेतात. तर ते प्रशिक्षण वेगळं आहे कारण ते कंबाईन होतं. आता तुम्हाला माहिती आहे की नेव्ही, आर्मी आणि एअरफोर्स यांची तिघांची जी कार्य भूमी आहे ती वेगळी आहे. त्यामुळे त्यांचं प्रशिक्षण थोडं बहुत फरक होणार, जाणीव होणार. त्यामुळे बेसिक ट्रेनिंग जे आहे तुम्हाला फिजिकली स्ट्रॉंग करायची ती सेम असूनही मग जे ॲडव्हान्स ट्रेनिंग असते ती थोडी वेगळी असते. आणि कारण आम्ही नेव्हीच्या अकॅडमीमध्ये जातो तर आमची पूर्ण ओरिएंटेशन जो असतो तो नेव्हलचा असतो. जे लोक एनडीए मध्ये जातात त्यांचा कंबाईन असतो थोड्या 2 वर्ष 2.5 वर्ष. मग शेवटचे जे टप्पा असतो त्याच्यामध्ये तो फक्त सर्व्हिस स्पेसिफिकेशन होतं. आर्मीवाल्यांना आर्मीमध्ये काय होईल त्याच्याबद्दल सांगितलं जातं, एअरफोर्सला एअरफोर्सचं पायलट बनायचं तर त्याच्याबद्दल सांगितलं जातं, नेव्हीवाल्यांना नेव्हीच्याबद्दल सांगितलं जातं. नेव्हीमध्ये जर कामाचं विचारलं तर ते वेगळं वेगळं असतं सगळ्यांचं. तुम्ही एकवर नाही सांगू शकत. तुम्ही ज्या ब्रांचमध्ये आहात, म्हणजे तुम्ही ज्याच्यामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन केलेलं ते तुमचं काम. आणि वॉर नसेलही तरी नेव्हीचं काम आहे वॉरसाठी तयार राहणं. तो तयारी करणं, एक्सरसाइज करणं आणि आपल्याला त्याच्याबद्दल तयार ठेवणं हे मोठी गोष्ट आहे. कारण केव्हाही जरूरत पडू शकते, तर तुम्ही तेव्हा नाही म्हणू शकत की आमची तयारी नाही आहे. म्हणून ती तयारी व्हावी, तुमचे वेपन सगळे चालू व्हावे, ही सगळी तयारी जी होते ती पीस टाईममध्ये होते. त्याशिवाय पण पुष्कळ असे वेगळ्या वेगळ्या कामाचे जे शिप जात राहतात, फॉरेन कंट्रीजमध्ये जातात येतात, ते व्हिजिट करतात, ते म्हणजे ते सगळे डिप्लोमॅटिक इश्यूज असतात. तर अशा वेगळ्या वेगळ्या पदार्थाने. आता तुम्ही कुठे पोस्टेड आहात, तुम्ही ऑनबोर्ड शिप आहात की तुम्ही जमिनीवर आहात, अशोर आहात, त्याच्यावर डिपेंड करतं की तुमचं कामचा स्टेटस काय. महिलांसाठी आणि पुरुषांसाठी असं काही वेगळं नाही. माझ्या ब्रांचमध्ये, मी एज्युकेशनला आहे, तर माझ्या ब्रांचमध्ये जे मेल ऑफिसर्स आहेत ते पण तेच काम करतात जे आम्ही करतो. म्हणजे त्याच्यामध्ये काही डिफरन्शिएशन नाही आहे. लॉजिस्टिक्समध्ये अगर मुली आहेत तर मुली पण तेच काम करतात जे मुलं करतात. तर त्याचं काही डिफरन्शिएशन असं मुद्दाम नाही आहे की मुली वेगळं करतील आणि मुलं वेगळं करतील, असं नाही. कारण असं कोणताही जॉब नाही आहे. मुलींना अगर घेतलंय नेव्हीमध्ये तर ते तेव्हाच विचार करून घेतले की ते करू शकतात म्हणून घेतलंय. तर त्यामुळे त्या ब्रांचमध्ये स्पेसिफिकली मुलांमध्ये आणि मुलींमध्ये काही फरक नाही. जॉब सेम.